गावात, तुमच्या शहरात, तुमच्या परिसरामध्ये जेव्हा एंट्री करतो त्याच्या कॉर्नरला हे नारळ पाणीवाले मोठ्या प्रमाणात वाढले. ची दुकानं बघा कशी असतात. आता हा नारळ पाणीवाला तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या बाजूला. मी तुम्हाला दाखवतोय, कुठेच कट नाहीये, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दिसतो नारळ पाणीवाला. तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. पुढे सुद्धा जिथे जिथे रोड टर्न जातो त्या रोडला हे नारळ पाणीवाले प्रॉब्लेम उभे. म्हणजे पुन्हा एक तुम्हाला दाखवतो. हे बघा, दिसतो तुम्हाला. बघा मी काय बोलतोय. मी माझ्या मनातलं काय नाही, जो तुमचा डेलीचा रूट आहे, तुम्हाला जिथे जिथे रोड जाईल ना तिथे ते नारळ पाणीवाले दिसत आहेत. तुम्हाला दाखवतो. आता हा अजून 5वा नारळ पाणीवाला. आतापर्यंत मी तुम्हाला 12 नारळ पाणीवाल्याची शूट केले. त्यात माझ्या मनातलं काहीच कोणाच्या जाती धर्माचा अपमान करतो तुम्हाला असं वाटतं ना विनाकारण, तर तुम्ही साधं एक्झाम्पल बघा. हे बघा, हे बघा. आता आपण तिकडे जाऊया आणि तुम्ही बघा पाठीमागे प्रत्येक रोडच्या बाजूला ज्यावेळी एंट्री मारतो त्यावेळेस हे नारळ पाणीवाले मोठ्या प्रमाणामध्ये हातामध्ये हत्यार आहेत. आणि आता हे आपलं हे बघा, आता हा बागड विला इथे नारळ पाणी कितीला विकतो. पण आता आपण तिकडे जाऊया. मित्रांनो, कायद्याने ना गाडीत, घरात, हातामध्ये हत्यारे ठेवणे हे गुन्हा आहे. पण एखादा व्यवसाय करत असेल नारळ पाणीवाला, चिकन मटनवाला, तर त्याच्याकडे उदाहरण आहे की साहेब मी रोजगार करण्यासाठी, पोट भरण्यासाठी हे हत्यार कापण्यासाठी ठेवतो. पण उद्या हे सगळे चिकन मटनवाले, हे नारळ पाणीवाले तुमच्या परिसरामध्ये तुमची धारदार शस्त्राने हत्या केली तर, जसं आपण रोज बातम्यामध्ये ऐकतो की आज ह्या हिंदूला त्या जिहादीने मारलं, आज त्या हिंदू मुलीला तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवलं. ह्यांचा हाताचा सराव बसलेला आहे, कसं कापायचं, काय कापायचं. उद्या त्यांनी तुम्हाला कापायला घेतलं तर, कारण की असंही रोज कापतायत. आणि त्यावेळेसही राजे महाराजांच्या काळातही अनेक हिंदूंना कापले गेले आणि आताही त्यांची तयारी चालू आहे. पण हिंदू अजूनही गाढ झोपेत आहे. हिंदू ह्यांच्या दुकानात जाऊन नारळ पाणी घेतोय. आता मला हा लेप मारायचा आहे. ह्या रस्त्याचा कॉर्नर बघा फक्त. तुम्ही बघा मी काय तुम्हाला दाखवतोय. ह्या रस्त्याचा कॉर्नर म्हणजे माझा डावा हात. मी टर्न मारला, इथं सुद्धा एक नारळ पाणीवाला तुम्ही बघताय. भविष्यात तुम्ही खूप मोठ्या संकटात आहात, खूप मोठ्या दुःखात जाणार आहात तुम्ही. कारण की तुम्हीच ह्या नारळ पाणीवाल्यांना, चिकन मटनवाल्यांना वाढवलाय. त्यांच्या हातामध्ये हत्यार आहेत. हे सैफुल शेख है क्या? तेरा नाम है क्या? विचार करू शकता की सैफुल शेख ह्याचं नाव आहे. ये 50 रुपये तेको जा रहा है, लेकिन रेंदे मत. हे बघू शकता मित्रांनो, असे धार असतात असे एवढे मोठे मोठे. अशा नाळाला कापला ना. नहीं, तेरा नाम क्या? क्या क्या? किधर रहता, किधर है? पूरा नाम क्या तेरा? वसीम शेख. बांग्लादेशी है कि इधर का? क्या बात है, झारखंड का. आधार कार्ड दिखा. आधार कार्ड घर पे. ऐसा क्यों घर पे रखता तुम लोग आधार कार्ड? मी जिथं उभा आहे ना, माझ्या रोडच्या प्रत्येक कॉर्नरला ह्या लोकांची दुकान आहे. धंदा आहे ना आहे, पण किती मोठं प्लॅनिंग आहे. तेरा एज कितना अभी? 19 साल हो गया. 19 साल हो गया तेरा. ठीक आहे मित्रांनो, एवढं सांगतो की सावध राहा, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. मी तुम्हाला आतापर्यंत 12 रस्त्याचे टर्न दाखवले. त्या प्रत्येक रोडच्या टर्नला असे नारळ पाणीवाले आणि असे हत्यार आहेत. बरं ह्यांची आहे की नारळ पाणी कोणाकडून घेताय, काय घेताय विचार करा. प्रत्येक रस्त्याच्या कॉर्नरला हे जिहादी बांगलादेशी लोक नारळ पाणी विकायचा धंदा करतात, कोणी चिकनचा धंदा करतोय. पण मेन उद्देश यांचा काय, भविष्यात ही डेमोग्राफी, हे जे बदलतं चित्र किती भयानक असेल तुमच्या कुटुंबासाठी, फक्त एकदा विचार करा. असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एकच काम आहे, कारण की हिंदू जागृत नाही आहे. त्यांची इकोसिस्टम आहे, त्यांची सोशल मीडिया टीम आहे. आपलं कोण आहे ह्या गोष्टीचा विचार करा आणि आजच तयारी लागा.